नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका कोकणी दिनेश. तर आपला हा मित्र चालला आहे आता गावीला, कारण उद्यापासून होतो आहे आपला शिमगा सुरू. तर आपला मित्र चालला आहे दापोलीला, गावी मी खेडचा. तर बघू शकता आपण आता हायवेला आलो आहोत. हे बघा ह्या गाड्या, बघा गाड्या. हे पण प्रशांत आहे, मागे पण प्रशांत आहे. हा मसल्याचा आहे, सांगवड गावाचा. अजून हा इकडं गावाकडे रस्ता चालला आहे. हा इकडं नाना सोपाऱ्याकडे चाललाय. नाला सोपारा, सॉरी, नाला सोपारा. आणि मी आता हाय अंधेरीमध्ये. अंधेरीमध्ये ईस्टला गोंदवलीला आहे मी आता. तर इथून आपल्याला गावी जाण्यासाठी बस उपलब्ध आहेत. तर तुम्ही अंधेरीत राहत असाल तर नक्की इथे या गोवंडीला हाय गोंदवलीला भेट द्या. आणि इथून गावाला जायची मजा आहे ना, खूप अलग आहे. बघू शकता वरून मॅट्रो पण आपल्या गावाला जाते असं वाटतं, पण नाही जाता. तर तिच्यानं तुम्ही जाल. हे बघा हायवेला गाड्या बघा त्या सुसाट आहेत भावांनो. भावांनो इकडे पुढे गेलात तर कांदिवली, इकडे गेलात तर गाव. बघा भावांनो, लवकरच मी पण चाललोय गावी आता, पण थोडं टाईम आहे. तर सुट्टीचं अजून कन्फर्म करायचं बाकी आहे. मग मी पण चाललो गावी. मग तुम्हाला नवनवीन शिमग्याच्या व्हिडिओ बघायला भेटतील आपल्या चॅनलवर. आणि आता आपण भावाला सोडायला आलो आहे. तर बघा भावाची गाडी वाटतं अजून काय आले नाही. नाला सोपाऱ्यावरून सुटले आहे 7 वाजता. तर इथे 9:30चा टाईम दिला आहे ड्रायव्हर काकाने. 9:30 तर वाजलेत, परंतु अजून गाडी आली नाही आहे. ही बघा आपली कोकणची लालपरी येईल आपल्या कोकणच्या दारी. आणि बघा बोरिवली खेड, बोरिवली खेड. बघू शकता आपल्या खेडची परम सुंदरी. बघतली का? हिच्याने पण आम्ही पण येणार हिच्याने गावी खेडला. मग काय आपण थोडं रिस्क करू नका, तो टाईम आहे. भावाची गाडी अजून काय आली नाही. भावाला मग टाटा करून जाऊया आपण आता म्हटलं. आपली बोरिवली खेड गाडी सुटली. बघू शकता गर्दी थोडी कमी आहे, पण गाडी फुल आहे असं दिसण्यात येत आहे. का आता होतं काल उद्यापासून आपला शिमगा चालू. तर काय कोण असेल शिमग्याला तर मला माझ्या यूट्यूब चॅनलवर मी माझा नंबर अपलोड करतो. तर तुम्ही मला व्हिडिओ पाठवत राहा, शेअर करा आणि मला पण सपोर्ट करत राहा. अजून आपल्या भावाची काय गाडी आली नाही आहे. आपली लालपरी गेली बोरिवली खेड. आता बघू पब्लिक बघा का लोकात आहे, तुम्हाला दिसणार नाही वाटतं, पण बघा दिसेल तेवढी मान्य करून घ्या. बघा आणि आता गोंदवलीला आहोत. गोंदवली अंधेरी का पेपर बॉक्समधून आलो आहे मी आता. तर काय भावांनो, आता इथे डंपर, रिक्षा, कार, मोठी मोठी माणसं आता गावी चालले आहेत. आणि आपण मात्र प्रवास करतो लालपरीचा. परंतु आपली लालपरी अजून काय आली नाही आहे. बघा काय करायचं. या मागून बघा गाड्या अशा जात आहेत. या पुढून गावावरून येणाऱ्या गाड्या दिसतात आपल्याला, आणि गावाला जाणाऱ्याही गाड्या दिसतात. भावानं ॲम्ब्युलन्स पण चालले. कोण असेल त्याला सुखरूप ठेवूया, हीच आपली देवाकडे प्रार्थना करतो. आणि बघा तुम्ही इथे आपली गाडी येईल का लवकरच असे. फोन लावून विचार एकदा कुठे. भावाला आपण बोललो की फोन लावून विचार एकदा कुठे आहे. तर बघूया भाव काय म्हणतो आपला. या भावाचं नाव आहे अभिषेक लाड, राहणार दापोली. मी दिनेश बागणे, राहणार खेड. आणि हा ऋतिक गडचे, राहणार सांगवड, म्हणजेच मसला. आता गाड्या येत आहेत की ही बघा भावांनो, ही मला हिरकणी वाटते. अरे हा भावांनो, ही हिरकणीत निघाली बघा. कशी हिरकणी तुम्हाला दाखवतो. ही बघा आली हिरकणी, बोरिवली ते कोल्हापूर. दिसते का? हे बघा हे आहे आपली हिरकणी. बघा निघाली, पण आपली हिरकणी काय जास्त वेळ थांबत नाही भावांनो, कारण सर्व कोकणात चालले आहेत त्या रत्नागिरीला. तर रत्नागिरीची बस एकूण एक फुल आहे भावांनो. मला पण आता जायचं, सुट्टी झाली आहे, काढले पण कन्फर्म करायची बाकी आहे. नेक्स्ट शनिवारी बघू, वाटलं तर जाऊ, नाहीतर थोडं लेट जाऊ.
हे बघा आपले गाड्यानेच्या सुसाट आहेत भावांना. भावांना आपले JCB पण चाललाय वाटतं गावी. बघा हे दाखवतात तुम्हाला येतोय. हा बघा भावांना आला गावी चाललाय बहुतेक. हॅलो कुठं बसलं कुठं? आणि हे देव ड्रायव्हर चाले आहे. आपल्या भावाचे आहे सुप्रिया ड्रायव्हर दापोलीतूनच आहे. हे देव ड्रायव्हर चाले आहे. हां हे बघा काय 3 घोडे आहेत. माझ्या आयुष्याचे लागलेत आणि इथं बसवर लागलेत घोडे. हा घोडे बघा भावांनो. बसमध्ये सर्व सेफ आहे. लाईव्ह लोकेशन ट्रॅक आहे. वापस CCTV कॅमेरा देखील आहे आणि सुरक्षित जाईल असं पण आहे. आणि वापस चार्जिंग पॉईंट पण आहे आज बसमध्ये. हे बघू शकता तुम्ही. या बसमधून गाडी लेट आहे. बसूया जाऊ शकता. आणि आपल्या भावाने आता आईला फोन केला होता तर गाडी थोडी लेट आहे अजून. वसई रोडला आहे आणि वाजलेत आपले 9:34 झाले आहेत आपल्याला. आणि हे बघा भावांनो आपली ट्रॅव्हल्स आले आहे. कुठे गेली हे बघा भावांनो आली. थोडी खाली वाटते भावांनो. आपलं पण असं वाटतं मनाला की आपण पण एक बस घ्यावी. परंतु भावांनो आपली परिस्थिती थोडी गंभीर आहे त्यामुळे बघू आपण. गंभीर आहे घेऊ पण थोडं लेट घेऊ. अजून मी सेटल झालेलो नाही आहे तर अजून सेटल व्हायचं बाकी आहे. कारण मला मुंबईला येऊन फक्त 7 महिने झालेत. मी इकडे अंधेरीमध्ये आता काम करतोय. तर माझे सेटल होईपर्यंत पुढचा विचार काही करणार नाही. मी सेटल झालो का तुम्ही सर्वच बघा की मी काय करेन ते पूर्ण महाराष्ट्र गाजवणार आहे मी सेटल झाल्यावर. आपल्या लालपऱ्या पण जास्त आहेत त्या रोडला. आणि हे बघा हे आपल्याकडे बोरावली, दादर, सायन, देवरुख आणि रत्नागिरी. आणि भावांनो अशी तुमच्याची हे आहे की फक्त तिकीटवाल्यांनाच घेत आहेत. बाकीच्यांना घेतच नाही आहेत. फक्त तिकीटवाले आहेत तेवढ्यांनाच घेत आहेत. भावांनो पब्लिक बघा उद्या शिमगा म्हणजे सर्व बॅग डिस्कारा वगैरे घेऊन. हॅलो हां ठीक आहे. काय मला वाटलं आलं मला आला कोणी पण केलेला गाडीवाला. अगोदर बिझी होता काय माझा सांगतो मला भावना तर ह्याच्या गाडीवाल्याने आता त्याला फोन केलेला बोलतो की आता मालाडला आलो आहे. अगोदर बिझी होता वाटलं त्या बायकोचा फोन आला असेल. आपल्याला पण काय माहीत नाही. त्याला बघूया आपण भाऊच्या गाडीची वाट. हो केलं ना आता त्याने. हो गाडी येते की नाही हो काय समजत नाही. बघत त्या खाली बसून वर झोपून एकदम सुरक्षित प्रवास करू शकता आपण इथून अंधेरीतून. बाकी आहे गोरेगाव मग जोगेश्वरी. महाराष्ट्र आहे म्हणजे तर हे भाऊ बघा रत्नागिरी बोलतात. परंतु थोडे तिकीटवाले जास्त लोक आहेत असं वाटतं मला. त्यामुळे कोण जात नाही आहे. मला पण सीट भेटलेली नाही आहे. आणि आपण भावाला सीट भेटलेली नाही आहे. ड्रायव्हरच्या केबिनमध्ये वाटतं बसणार आहे. ते ड्रायव्हरची सीट असते त्या मागं जागा असते थोडी तिथे उभा राहून जाईल. आमचा काय बारका भाऊच आहे बघा. बॉडी बिडी काय नाही पण साई भक्त आहे या भावांनो. दरवर्षी तो शिर्डीला चालत वारे करतो. खूप सारी साईंचं भक्त आहे. खूप म्हणजे खूप त्या वेळ लागला आहे साईंचं. जसं की आजकालच्या पोरींचं वेळ लागतं तसं आमच्या ह्या अभिषेक लाड यांना साईंचं वेळ लागला आहे. आणि मला पण आता आम्ही साईंचे भक्त आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला ओम साईराम. आता बघा हे आले श्री स्वामीराज दीपिका. भावांनो बघा गाड्या नुसत्या येत आहेत खालची येत आहेत भरून जात आहेत. भावांनो काय गडबड कुठं लॉसच्या काय समजत नाही.
गाडी येते तसेच जाते. भावांनो एक मार्ग पण आपल्या मार्ग आपल्या मुंबईच्या बस लागत आहेत. आपल्या गावाकडच्या बस फक्त इथंच लागणार. ही बघा नाकोडा आली डबल टॅकर. नाकोडा ही बघा नाकोडा गेली बघा नाकोडा. आता राहील ते पुढे उभे, परंतु नाही नाकोडा होते फुल गेली डायरेक्ट. भावना आणि अंदा शिमग्याला अशी पब्लिक चालली की एक तिकीट काढणं म्हणजे 5,000 देऊन सुद्धा तिकीट न मिळणं असं आहे यंदा. पण सर्व गाड्या फुल आहेत. ट्रेनला तर गर्दी. तुम्ही कसं जाणार? तुम्ही कसे जाणार आणि मी पण कसे जाणार मला पण नाही माहीत अजून. माझं पण अजून तिकीट वगैरे काय कन्फर्म नाही. अजून सुट्टी कन्फर्म नाही झाली आणि तिकीट कुठे कन्फर्म करत आहोत. पण शिमग्याला जाणार. एक ट्रकमधून बसून जाणार पण शिमग्याला जाणार. तुम्ही पण या, तुम्हाला पण नाचतो. तुम्हाला नक्कीच दाखवेन शिमगा. भावांना बघा नाही तर परत जातात. हे कोणते आले हे बघा बोरिवली गौरी शंकर. आणि मागून बघा आपले आले दापोलीची राणी गौरी शंकर. ही शिवाई म्हणजे आपली इलेक्ट्रिक गाडी. यामध्ये प्रवास करायला तर थोडं अलगच येईल, कारण हे मोठ्या लोकांसाठी आहे. आपल्याला ते एकदम नैसर्गिक हवा लागते आणि याची हवा आहे तर आपल्याला ते परवडत नाही. बघा ऑटोमॅटिक दरवाजा उघडला ऑटोमॅटिक बंद झाला. गाडी पण बघा बिना ड्रायव्हरची चालते असं वाटतं, पण नाही ड्रायव्हर लागतो. हे बघा आले आपल्या दापोलीची राणी गौरी शंकर. तसं पण थोडं खालतीच आहे गाडी. बघा एकदम कसं फुलफुलीत आहे. अजून एक गाडी आली कुठले मंगलमूर्ती अश्विनी नंदाई आली नंदाई मंगलमूर्ती अश्विनी नंदाई. आणि आपले इथं सर्व बुकिंगवाले आहेत तेवढ्याच घेतात, कारण पुढे जायपर्यंत मुंबईतून बाहेर पडेपर्यंत गाडी पूर्ण फुल होणार. उभं राहायला जागा नसणार आहे, कारण उद्या शिमगा चालू होतं ना. ही पण दापोलीची आहे अश्विनी नंदाई. ही पण दापोलीतलीच आहे. बघू शकता किती सेफ एकदम आरामात झोपून जाऊ शकता तुम्ही. बघा आपल्या पण उत्सुकता लागले, पण 8 दिवस थांबावं लागतंय आपल्याला, कारण आपला बॉस आपल्याला सुट्टी देत नाही. श्री गौरी शंकर आली. आणि आपले मुंबईची बस गेले. मोरेश्वर पण आहे. मोरेश्वर भावांनो आता उठी गाडी आली आपल्या, काय अजून काय समोर आली नाही भावांनो. गौरी शंकर दुसरी. ती पण गौरी शंकरच आहे, पण थोडी माग आहे. दापोलीचा राजा आहे. आपली गाडी थोडी महाराज आहे, थोडं टाइम लागेल. काय ती दापोलीची क्वीन आहे. दापोलीची क्वीन आहे असं भाऊ म्हणतो, कारण भाऊ आपला दापोलीचा आहे ना, त्याला सर्व माहिती आहे. जय चंडिका. त्या मागे आपली मोरेशाही पण आहे. मोरेशाही जय चंडिका पण आहे दापोलीची. आपण बघा या कार वगैरे. रिक्षा ट्रक कार मला वाटतं सर्व गावीच चाललेत वाटतं. बघा आपले ड्रायव्हर कसे एकदम गाडी एकदम चालवतात छानपैकी. इकडे आपल्या मागे तिकडं गाड्या लागलेत, पण कुठल्या आहेत त्या काय आपल्याला. चला आपण इकडनं जरा इकडे जाऊ शकतो का इथंच उभं राहून काय होईल. दादा जरा आपल्या इकडे जायचं. स्वामींची गाडी आली आहे बघा. इथे बघा पाणी दिले सर्व विकायला बसले. त्यांना माहीत असतं की गावी जाणारे पब्लिक खूप आहे. जय चंडिका आले बघा. आपण गौरी आले. तर काय समजत नाही आपल्याला, पण भावानं भावाची गाडी येते की नाही काय समजत नाही आहे. बघा कशा ओरडतात त्यात पण लागतं. मग काय भावांनो अजून गाडी आलं, गाडीचा काय पत्ता नाही अजून.
आणि भावात आपल्याकडे एअरपोर्ट पण आहे. हे बघा इथे लिहिलेलं आहे, या खांबावर दिसत आहे एअरपोर्ट. म्हणजे बाहेरगावावरून येणारी माणसे आहेत ना, ते अंधेरीला येतात आणि मग कुठे नालासोपारा असो, मालाड असो, गोरेगाव असो, कांदिवली असो, चेंबूर असो, या ठिकाणी असे त्यांचे कोण नातेवाईक असतात त्यांच्या इकडे राहायला जात. परंतु मी इथे अंधेरीत जातो ऑफिसमध्ये. गाड्या येत आहेत जात आहेत, पण आपल्या भावाची गाडी अजून काय आली नाही आहे. गाडी येत आहे. मग मला वाटतं मुंबई आहे, म्हणजे मुंबईला लागतात सिग्नलमध्ये भावाची गाडी फसली आहे. काय भावना भावाची गाडी केव्हा येते काय माहीत नाही, पण येईल लवकरच. आणि भाऊ आपला सुखरूप गावी पोचू दे अशी प्रार्थना करतो देवाकडे. कारण तो जातो आहे शिमग्याला, तर देव त्याच्या पाठीशी नक्की असणार. अजून काय गाडी आली नाही. हे बघा इकडे सोड्या आलेले टाटा बाय बाय करून आपल्या परिवाराला थोडं जात आहेत. का आता झालेत परीक्षा चालू 10वी आणि 12वीवाले, तर त्यांना थोडा शिमगा पॉसिबल आहे. काय अंदा आहे ना 2026मध्ये सर्व लवकर आहे, त्यामुळे थोडं पॉसिबल आहे गौरी. आणि ती बघा सुप्रिया आलेली आहे आपली. भावाची गाडीचं नाव पण सुप्रियाच होता. आणि हे सुप्रिया आलेली आहे बघा. आपला भाऊ जातो की नाही करायचा. बघा आपला भाव चाललाय. चल बाबा काम त्या टाटा करू दे. कुठं पोचला तो. ड्रायव्हरच्या मार्गावर तर चला भावानं. आता भाऊ आपला बसलाय गाडी, तर सुखरूप जाऊ दे गावी. आता सिंगशानाला जातं म्हणजे. तर आम्हाला पण आता थोडं लेट झालं, आता जेवायला होईल लेट आम्हाला. तर चला आम्ही आता जातो लगेच. आम्हाला थोडं जादा लेट झालं, तर बाय, भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.